बघा, वीज पुरवठा करण्यासाठी दोन खांब सपाट जमिनीवर उभे केलेत. त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर अशी असून त्या दोन खांबातील अंतर 15 मीटर आहे. तर त्यांची वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल, असा पायथागोरस प्रकरणाशी संबंधित प्रश्न सोडायचा कसा. लेकरांनो, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, तुमच्या हितासाठी सांगतो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या उदात्त हेतूतून माझा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न, निरनिराळी प्रश्न, संभाव्य अशी प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा? वीज पुरवठा करण्यासाठी दोन खांब आणि सपाट जमिनीवर, सपाट म्हणजे अशा पद्धतीची जमीन सपाट आहे, दोन खांब उभे केले. त्यांची उंची दर्शवली गणितानं. गणित म्हणते की त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर 28 मीटर. हा पहिला खांब, या खांबाची उंची आहे उदाहरणार्थ 20 मीटर. हा लेकरांनो दुसरा खांब आहे, याची उंची आहे 28 मीटर. गणित काय म्हणते की त्या दोन खांबातील अंतर 15 मीटर आहे. हे जे डिस्टन्स आहे, याला डिस्टन्स म्हणायचं. डिस्टन्स म्हणजे काय, तर अंतर किती आहे, हे या दोन खांबामधलं अंतर 15 मीटर आहे. आम्हाला प्रश्न विचारला की त्या खांबाची वरील टोके म्हणजे हे टोक आणि हे टोक जोडण्यासाठी कमीत कमी किती तार लागेल, असा प्रश्न विचारला. पायथागोरस प्रमेय या घटकाशी आधारित हा प्रश्न. इथं तार जोडायचा, या दोन टोकाला जोडण्यासाठी काय करायचा, एक तार किती लागेल, किती मीटर तार लागेल, असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या. अशा पद्धतीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी करायचं काय, साधी आणि सोपी गोष्ट. एक जर इथं आम्ही अशी रेष वळली, साधी गोष्ट, ही अशी जर रेष वळली समजा, तर होईल काय, एक ट्रँगल, त्रिकोण तयार होईल सर. हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो की बाबा अशा पद्धतीचा त्रिकोण तयार होईल. नाही तर या उंचीची वजाबाकी करायची असते, तुमच्या लक्षात यावं म्हणून मी सविस्तर सांगायला लागलो. उदाहरणार्थ हा जर समजा ए, बी आणि सी अशा पद्धतीचा जर हा त्रिकोण बनते, तर हे अंतर तुम्हाला माहिती आहे, हे 20 आहे. आता हा जो खांब आहे, या खांबाची उंची 28 मीटर आहे, परंतु इथपर्यंत हे माप, या मापाचा विचार केला तर हे माप 20 आहे इथपर्यंत, इथून इथपर्यंत. मग आता 28 मधून जर 20 वजा केले तर उरलं काय, 8 मीटर. अर्थात हे 8 मीटर काय, तर या गाल्यामधलं हे अंतर 8 मीटर आहे. गोष्टी लक्षात घ्या. आता ह्या दोन खांबातील अंतर 15 मीटर. याला जर समजा तुम्ही आयात म्हणा, किंवा हा एक प्रकारचा आयातच म्हणू. आयाताच्या सम्मुख भुजा परस्पर विरुद्ध असलेल्या बाजू सारख्या असतात. ही बाजू जेवढी तेवढीच ही बाजू असणार. या दोन खांबातील हे अंतर 15 मीटर दर्शवलं, अर्थात हेच ते अंतर आहे, ऍज इक्वल आहे, म्हणून ही बाजू 15 मीटर. हा पायथा म्हणजे याला बेस म्हणू आम्ही, हा बेस 8 मीटर. कसा, तर मोठ्या खांबाच्या उंचीतून लहान खांबाची उंची वजा केली, 28 वजा 20. हे जे पायथा म्हणजे पाया सापडा लागला, या त्रिकोणाला पाया सापडला 8 मीटर. म्हणजे ही कर्ण आणि कर्णाची लांबी किती, पायथागोरस प्रमेय, या प्रमेयाचा जर आम्ही अवलंब केला तर पायथागोरस प्रमेय, पायथागोरस म्हणतो की काटकोन त्रिकोणामध्ये, हा काटकोन त्रिकोण बना लागला लेकरांनो, लक्ष द्या. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गाच्या बरोबर असतो. म्हणजे ह्या दोन गोष्टीची बराबरी ही एक गोष्ट करते. प्रश्नचिन्ह म्हणजे ही बाजू एसी काढायची, बाजू एसी आहे कर्ण, लक्षात घ्या. इथं पाया सुद्धा माहित आहे कोणता सर, हा 8 मीटर, म्हणजे 8चा वर्ग करा सर, अधिक उंची सुद्धा माहित झाली, ही ए बी उंची आहे 15 मीटर. ही बाजू आणि ही बाजू ऍज इक्वल आहे, लक्ष द्या. मग 15 वर्ग करा,
आता 8चा वर्ग 64 होतो आणि 15चा वर्ग 225 होतो. याची जर बेरीज केली 4 आणि 5 9 आणि 6 आणि 2 8 आणि हे 2 289. मात्र आम्हाला नुसता करणं पाहिजे हे वर्गपद घालवायचं, म्हणून समोरील संख्या वर्गमुळात टाका. गणितीय गुणधर्म असतात प्रत्येक गणिताला, ते आम्ही पाठ केले पाहिजे. हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या परस्पर विरुद्ध बाजूला असलेली संख्या वर्गमुळात टाका. मग आता या 289चं वर्गमूळ किती सर? तर 17. हे सगळे माप मीटर मध्ये घेतले लेकरांनो. हे 2 खांबातील अंतर, प्रत्येक खांबाची उंची, सगळे माप मीटर मध्ये आहेत. म्हणून हे 17 सापडलेलं काय, याचं एकक मीटर. हे काय आहे तुमचा कर्ण वर्ग नसून हा आहे नुसता लेकरांनो कर्ण. हा कर्ण आहे. कोणता कर्ण? हा. म्हणजे आम्हाला जे 2 वरचे टोक काय करायचे, जुळवायचे, त्या 2 वरच्या टोकांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल? तुमच्या प्रश्नाचं उत्तर 2 वरच्या टोकांना जोडण्यास तार लागेल. किती लागेल हा प्रश्न मुख्य. तर त्याचं उत्तर लेकरांनो 17 मीटर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश कसं मिळवून देता येईल हा माझा उदात्त हेतू, आणि त्या हेतूतून माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप, तुम्ही त्या ग्रुपमध्ये सुद्धा अवश्य सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके. पायथागोरस प्रमेय, काटकोन त्रिकोण, त्रिकोणावरील उदाहरणे, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.